फ्रेंड्स, आता मॉन्सून म्हणजेच की पावसाळा चालू आहे. तर या सीझनमध्ये आपण स्किनची काळजी कशी घेऊ शकतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप बेसिक स्किन केअर टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आपण जे नॉर्मल CTM रूटीन फॉलो करतो म्हणजेच की क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तर मॉन्सूनमध्ये काय होतं की बाहेर खूप पाऊस असल्यामुळे स्किन इन्फेक्शन्स पण वाढू लागतात आणि स्किनची काळजी तुम्ही यासाठी घ्यायची असते की आपले स्किनमध्ये जे पोर्स असतात ते क्लॉग होतात किंवा बंद होतात. तर यासाठी काय करायचं की फर्स्ट इज क्लेन्झिंग, म्हणजे की आपला चेहरा स्वच्छ पाण्याने किंवा जेंटल क्लेन्झरनी आपण 2 ते 3 वेळा वॉश करायचा दिवसातून. ह्याच्यामुळे काय होतं की आपले फेस क्लीन राहतो आणि आपले पोर जे आहेत ते क्लॉग नाहीत राहत. आपले पोर्स ओपन झाले की आपली स्किन ब्रीथ करते. यामुळे चेहरा स्वच्छ राहतो आणि ॲक्ने किंवा बाकी काही फंगल इन्फेक्शन्स आपल्याला होत नाहीत. सेकंड इज टोनिंग. तर आपली जर स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही टोनरची स्टेप स्किप करू शकता, पण नॉर्मल तुम्ही टोनर वापरू शकता. जेव्हा कुठला टोनर वापरायचा ते अकॉर्डिंग टू स्किन टाईप असतं, पण नॉर्मली अल्कोहोल फ्री टोनर्स तुम्ही कुठलेही वापरू शकता. रोज वॉटर म्हणजे की गुलाब जल हा बेस्ट टोनर आहे कुठल्याही स्किन टाईपसाठी. आणि इवन ऑइली जर तुमची स्किन खूप असेल तर तुम्ही ग्रीन टी टोनरसुद्धा वापरू शकता. तर ग्रीन टी आपण जो टोनर आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. बेसिकली तुम्ही गुलाब जल वापरू शकता किंवा कुकुंबर वॉटर म्हणजे काकडीचा रससुद्धा तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता. ते स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि फेसवरती स्प्रे करायचं. हे खूप छान टोनर म्हणून याचा यूज होऊ शकतो. तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर. तर या मॉन्सून सीझनमध्ये पाऊस आहे म्हणून आपण मॉइश्चरायझर स्किप करायचं असं नाही आहे. आपल्या स्किनला इंटरनल हायड्रेशनसुद्धा इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही खूप जेंटल मॉइश्चरायझर वापरू शकता. जर तुमची स्किन ड्राय असेल तुम्ही बेसिक मिल्क किंवा मलाई ॲज अ मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकता. तुम्ही थोडा वेळ स्किनवरती मिल्कनी स्किन किंवा फेस थोडा वेळ हायड्रेट करू शकता आणि 2 मिनटामध्ये फेस वॉश करू शकता. हे ड्राय स्किनसाठी आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही कर्ड्स वापरू शकता. ही एक होम रेमेडी आहे ॲज अ मॉइश्चरायझर. तुम्ही कर्ड्स म्हणजे आपलं जे प्लेन दही येतं ते थोड्या वेळ चेहऱ्याला लावून ठेवू शकता किंवा दही तुम्ही मिक्स करू शकता बेसनमध्ये. इट विल ऑल्सो ॲक्ट ॲज अ एक्सफोलिएशन, म्हणजे चेहऱ्यावरती जे डर्ट आहे किंवा काही तुम्ही बाहेरून आल्यानंतर चेहरा तुमचा खूप जर स्वेट असेल, डर्ट असेल, तुमचे पोर्स क्लॉग्ड असतील तर तुम्ही बेसन आणि दही हे मिक्सचर वापरू शकता आणि ते सगळं तुमचा चेहरा स्वच्छ होऊन जाईल. तर ह्या 3 स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा. मॉन्सूनमध्ये तुमची स्किन व्यवस्थित राहील, छान राहील आणि ग्लोईंग राहील. थँक्यू.